चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आणि श्रावणी सोमवार किती असतील याची माहिती जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचे भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा आराधना करतात, तर काही जण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, सात्विक भोजन करतात. हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण महादेवाला प्रसन्न करतात. हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह श्रावण महिन्यात झाला होता. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आणि श्रावणी सोमवार किती असतील याची माहिती घेऊयात. भगवान शिवाच्या भक्तांसाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. शिवपार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिवभक्तांसाठी व महादेवाच्या पूजा आराधनेसाठी देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्ष कठोर तपस्या केली होती. असे मानले जाते की हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवाची पूजा व व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा या महिन्यात पूर्ण होतात. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार व श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व काय, किती सोमवार श्रावणात येतील जाणून घेऊयात. यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे. पहिला सोमवार 17 ऑगस्ट, दुसरा सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा सोमवार 7 सप्टेंबर. तर श्रावण महिन्यातील पूजा विधी आणि नियम काय आहेत? ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालून पूजेचे ठिकाण गंगाजलाने शुद्ध करावे. शिवलिंगावर पाणी किंवा गंगाजल अर्पण करावे. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले, अक्षता आणि चंदन अर्पण करावे. पूजेदरम्यान ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी. शिवलिंगाची नेहमी अर्धीच परिक्रमा करावी, पूर्ण परिक्रमा करू नये. तर जलाभिषेक करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. नमः शिवाय. ओम पार्वतीपतये नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम विश्वरूपिणे नमः किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा.